ब्रह्मकमळ या झाडाची माहिती पाहतोय आपण या व्हिडिओमध्ये. कटिंगपासून किंवा पानांपासून लागणारे परमनंट प्लांट पाहतोय. कुंडीमध्ये पण आपण लावू शकतो किंवा जमिनीमध्ये पण लावू शकतो. इथे ब्रह्मकमळ हा पहिला प्लांट आपण या व्हिडिओमध्ये पाहतोय. नमस्कार, मी कीर्ती देशमुख, रंगोली अँड गार्डन या चॅनलवरती आपलं सगळ्यांचं खूप स्वागत करते. ब्रह्मकमळ हा फक्त पानांपासूनही आपण याला लावू शकतो. पानांपासून याची एवढी ग्रोथ होते आणि कटिंगपासून पण लावू शकतो. आणि हा नेहमीसाठी आपल्या गार्डनमध्ये राहणारा प्लांट आहे. हा खूप छान याची ग्रोथ होते आणि जुलैमध्ये आपल्याला याला फ्लावर यायला सुरुवात होते आणि झाडाची ग्रोथ पाहूनच फ्लावरिंग याला येतं आणि फार केअर आपल्याला या प्लांटची घ्यावी लागत नाही. दुसरा प्लांट पाहतोय आपण. परमनंट प्लांटमध्ये मोडला जाणारा हा क्रोटॉनचा प्लांट आहे. रंगीबेरंगी पानांचा प्लांट आहे. हा कसाही लावा आणि कुठल्याही ऋतूमध्ये लावा, कुंडीमध्ये लावा, जमिनीमध्ये लावा. खूप सुंदर आपल्या बागेला शोभा देणारा हा प्लांट आहे. या पानांवरती छान असे छोटे छोटे ठिपके आहेत. त्यांनी खूप सुंदर या पानांचा रंगांची आणखी रंगांमध्ये बहर पडलेला आहे. खूप सुंदर ग्रोथ या झाडाची झालेली आहे आणि हा प्लांट हा असा छान झुपकेदार वाढतो आणि कुंडीमध्ये पण याची ग्रोथ अशीच होते. क्रोटॉनमध्ये बऱ्याचशा व्हरायट्या माझ्याकडे आहेत, त्या मी अगदी थोड्या शॉर्टमध्ये तुम्हाला दाखवते. क्रोटॉनमध्येच आता ही दुसरं व्हरायटी आहे. बारीक बारीक पानं आहे त्याची अगदी आणि खूप सुंदर वाढतो. हा पण असा झुपकेदार वाढतो आणि सावलीचीच गरज असते या झाडाला. हा पण प्लांट आपण कटिंगपासून लावू शकतो. अगदी छोट्याशा कटिंगपासून लागतो आणि नर्सरीमध्ये आपल्याला फार कमी किमतीमध्ये याचं छोटंसं रोपटं मिळून जातं. आणि हा पण दुसरा प्रकार आहे. याची इथे छोटीशी कटिंगच लावलेली होती मी, त्याच्यापासून आता इथे नवीन झाड तयार होत आहे. मनी प्लांट हा पण एक परमनंट प्लांट आहे. हा एकदा लावला की आपल्या गार्डनमध्ये राहतो आणि वर्षानुवर्ष टिकतो. फक्त पानांपासूनही आपण हा लावू शकतो, पाण्यामध्येही लावू शकतो, जमिनीमध्ये लावू शकतो आणि छोट्याशातल्या छोट्या पॉटमध्ये सुद्धा याची खूप छान ग्रोथ होते आणि पानं पण छान रंगीबेरंगी पानांचाच हा प्लांट आहे. खूप सुंदर आपल्या बागेला किंवा घराला शोभा या प्लांटमुळे येते. तेव्हा नक्की लावा. पासून लागणारा नागवेल, विड्याचं पान, मिठा पान, बंगला पान, अनेक नावं या वेलीला आहे. आणि इथे मी भिंतीवरती चढेल अशा ठिकाणी लावलेली आहेत. अशी याची कटिंग घ्यायची. या कटिंगला छोटी छोटी मुळं आलेली आहेत, इथे तुम्ही बघू शकता. आणि याच्यापासून दुसरं रोप आपण तयार करू शकतो. आणि नागवेल पण एकदा आपल्या बागेमध्ये झाली की ही नेहमीसाठीच हा वेल राहतो, याला काहीही होत नाही. अधूनमधून याच्यावर लिक्विड फर्टिलायझरचा स्प्रे जर आपण केला तर याच्यावरची आलेली कीडही निघून जाते आणि खूप छान ग्रोथ या वेलाची होते. इथे भरपूर उंच गेलेली वेल आहे ही नागवेलीची आणि अगदी मोठी मोठी पानं आपल्याला या वेलांची मिळून जातात. अपराजिता हा सुद्धा एक परमनंट प्लांट आहे. ही वेल आहे अपराजिताची, याला गोकर्ण पण म्हटल्या जाते. अनेक नावं आहे या फुलांना, वेलीला. आणि खूप सुंदर रंग आहे. हा निळ्या रंगाचा गोकर्ण आहे. हा 7 ते 8 पाकळ्यांचा गोकर्ण आहे. याची छोटी छोटी रोपं उगवून येतात, याला शेंगा येतात. शेंगा वाळल्या की बी तयार होतात आणि ते बी रुजल्यावरती याची वेल निघतात. अशी छोटी छोटी रोपं निघून येतात, त्याच्यापासून हा वेल तयार होतो. याची कटिंग केली की याला पटापट फुलं यायला सुरुवात होते. याच्यामध्ये 2 कलर आहे, एक पांढरा रंग आहे, पिंक कलर आहे आणि हा निळा रंग आहे. 2-3 रंग आहेत आणि खूप सुंदर रंग या फुलांचा आहे. आणि याची फार आपल्याला केअर घ्यावी लागत नाही. खूप छान याची वाढ होत राहते आणि रंग पण खूप सुंदर आहे.
चटक रंगाचा फूल आहे हे. या फुलांमुळे आपल्या बागेला खूप सुंदर शोभा येते. तेव्हा जर याची शेंग मिळाली किंवा याचं बी मिळालं तर त्याच्यापासून अशी रोपं तयार करून आपण आपल्या बागेमध्ये लावू शकतो. कोलियस हा आपण कटिंगपासून लागणारा प्लांट आहे आणि मुळासहितही लागतो. याच्या कटिंगवरतीच खालच्या ज्या कटिंग असतात त्याला छोटी छोटी रूट येतात, त्याच्यापासून आपण नवीन प्लांट तयार करू शकतो आणि खूप छान दिसतो. रंगीबिरंगी पानांचा हा प्लांट आहे. याला फुलं पण येतात, पण नुसत्या पानांपासूनच आपल्या बागेला शोभा आणणारा हा प्लांट आहे. आणि अगदी छोट्यातली छोटी कटिंग जरी आपण लावली तरी खूप सुंदर दिसतो. आणि याच्यातील अनेक प्रकार माझ्याकडे आहेत, ते दाखवते.